हा दिवस फक्त सोनम वांगचूक यांच्यासाठी किंवा अभिजित बिटके यांच्या आंदोलनापुरता किंवा विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुरता मर्यादित नाही. हा एका सत्तेच्या विरोधातला संघर्ष नाही. हा संघर्ष एका वेगळ्या पद्धतीने बघण्यासाठीचा संघर्ष आहे. कारण कुठली सत्ता जेव्हा सतत सत्तेत असते तेव्हा कधीतरी ही सत्ता जी या देशामध्ये लोकशाहीच्या अंतर्गतची सत्ता असली पाहिजे, जी भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत असलेली सत्ता असली पाहिजे, ती जेव्हा सततची एकाच व्यक्तीच्या किंवा एकाच पार्टीच्या, कारण आपल्याकडे पार्टी पॉलिटिक्सवरती लोकशाही आहे, पण जेव्हा ही सततची एकाच सत्तेकडे जेव्हा सत्ता जाते तेव्हा कधी कधी सत्ता हुकुमशाहीच्या मार्गावर जाते. आज परिस्थिती अशी आहे, सध्या आपला देश हा असा लोकशाहीच्या अंतर्गत आपण असूनही, राज्यघटनेच्या अंतर्गत असूनही असंच हुकुमशाहीच्या मार्गाने चाललो आहोत असं दिसतंय. आणि म्हणून प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे, मग तो कुठल्याही पार्टीचा असो, सत्ताधारी पार्टीचा जरी असला तरीही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की जोपर्यंत आपला देश हा हुकुमशाही देश नाही आहे, जोपर्यंत आपण लोकशाहीत आहोत, तेव्हा लोकशाहीच्या तत्वांमधून, मूल्यांमधूनच आणि राज्यघटनेच्या मार्गदर्शनानुसारच हा देश चालला पाहिजे. सध्या असं होत नाहीये. म्हणून आपल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य बनतं की आपण या आंदोलनाला, मग ते दिल्लीमध्ये जंतर मंतरला असू द्या किंवा इथे असू द्या, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने लोकशाहीच्या मूल्यांचं जतन करण्यासाठी अशा प्रकारच्या आंदोलनाला सपोर्ट केला पाहिजे. ही जी दडपशाही चाललेली आहे, उदाहरणार्थ एक सिंपल गोष्ट कळत नाही की देशाची रचना किंवा देश कसा चालवायचा याबद्दलची रचना जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा बनवली गेली. तेव्हा 4 वेगवेगळे स्तंभ, एक सरकार, दुसरं पोलीस मशिनरी, तिसरं न्यायसंस्था आणि चौथं जो आज मोठा आधारस्तंभ लोकशाहीचा मानला जातो तो म्हणजे पत्रकार. दुर्दैवाने एक पत्रकारिता वगळली तर उरलेले 3 स्तंभ जे आहेत आपले ते हातात हात घालूनच चालतायत की काय असं दिसायला लागलेलं आहे. सरकार म्हणून काम करत असताना पोलीस हे त्यांच्याच अंतर्गत असल्यामुळे जी सरकारची व्यवस्था, चालवायची व्यवस्था पोलिसांच्या हातात आहे, ती अर्थातच सरकारच्या कलानेच काम करते. दुर्दैवाने न्याय संस्थेचं जे काम इंडिपेंडेंटली चाललं गेलं पाहिजे ते तारीख हे जे पिक्चरमध्ये असलेला डायलॉग आहे त्याप्रमाणे तारीखच चाललंय. उदाहरणार्थ जे ज्वलंत लोकशाही तत्व जिवंत ठेवण्यासाठीचे जे खटले आहेत, जे केसेस आहेत, उदाहरणार्थ जे महाराष्ट्र विधानसभेचं जे प्रकरण आहे जिथे माननीय उच्च न्यायालयाने तातडीने निर्णय देणं आवश्यक होतं, तो दिला गेला नाही. अनेक चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट बदलले गेले, निर्णय अजूनही तिथेच आहे. सरकारची मुदत संपली, नवीन सरकार आलं, कोणी लक्ष घालायला तयार नाही. एखादं विधेयक संमत करायचं तर त्याच्यासाठी जेव्हा पर्टिक्युलर विधेयकासाठी संसदेमध्ये 3/4 मतसंख्या किंवा मतदान आवश्यक असतं, त्याच्यासाठी जबरदस्तीने संख्या पूर्ती होत नसल्यामुळे जे विधेयक सध्या बारगळलं गेलं ते आणण्यासाठी जी संख्या हवी आहे त्याच्यासाठी एखादा निवडणूक झाल्यानंतर जे 2/3 सदस्य फुटून जेव्हा दुसऱ्या पक्षात जातात, ते दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्याबद्दलचा जो पक्षांतर कायदा आहे त्या कायद्याचा एवढा विचका काढला जातोय आजकाल, त्याचा एवढा दुरुपयोग केला जातोय की त्या अनुषंगाने लोकशाहीचा पूर्ण विचका उडालेला आहे. पूर्ण मतदान पद्धती जी देशभर आपण राबवतो, जी आपल्या देशासाठी आवश्यक आहे,
त्या मतदान पद्धतीच्या प्रक्रियेने निवडून आलेल्या विधेयकांना असंख्य लाच देऊन सरकार पक्ष, सत्ताधारी पक्ष त्यांना फोडतोय. 2/3 लोकांना फोडून त्यांना प्रशस्त रक्कम देऊन अशा प्रकारे सत्तांतर केली जात आहेत. आणि न्यायसंस्था जी आपली स्वतंत्र न्यायसंस्था मानली जाते या विषयावर काहीही करत नाही. आपल्याकडे कॉन्सेप्ट आहेत. एखाद्या वृत्तपत्रात एखादा ज्वलंत प्रश्न आला, छापून आला, टीव्हीवरती आला, तर आपली न्यायालय सुमोटो म्हणून स्वतः म्हणून त्याचा कॉग्निझन्स घेऊन त्यावर मार्ग काढू शकतात. परंतु सध्या देशात जे चाललंय, जे सत्तांतर चाललंय, सत्तांतर पक्षांतर, जे विरोधी जी कायदा जो आहे त्याचा जो विस्तार चाललाय त्याच्यावर कोणी याच्यामध्ये हात घालायला तयार नाही. तर अशा प्रकारचे हे लोकशाहीवर घाला घालणारे ज्वलंत प्रश्न जर असे चुरगळले जात असतील, त्यांना सत्ताधारी काहीही त्याच्यात लक्ष द्यायला तयार नसतील. एक माणूस शांतपणे तिथे उपोषणाला बसलाय, त्याला तुम्ही सागरी घेऊन रातोरात उचलताय. काय चाललंय हे? तो काय टेररिस्ट आहे? तो काय बॉम्ब फोडतोय? ही काय पद्धत आहे? आणि हे सगळं जर आपण असं शोषित बनून शोषत चाललो, बघत चाललो, तर आपल्याला या देशात लोकशाही आहे असं म्हणायला काही अधिकार राहणार नाही. आणि आज, उद्या, परवा आपला देश हा असाच लोकशाही अधिष्ठित राहील याची गॅरंटी देता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला अलर्ट होणं आवश्यक आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, तरी सुद्धा एक लोकशाहीवादी म्हणून मला हे 2 शब्द सांगायचे होते. माझ्या मित्राने मला इथे बोलवलं आणि ते मी मांडले. धन्यवाद, आपण मला ऐकलं. साहेब